हाय एव्हरीबडी, हाऊ आर यू, हाऊ डू यू डू? आय एम फाईन एव्हरीबडी. हा बघा गोल्या, केव्हा आला तू? आता आलं म्हणा आता. माझा नातू आला गे. थांबा बघा, माझा नातू आला गे पुण्यावरनं. खाऊ 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 हा हा गाव त्याच्या हातात रसच नाही. बर काय द्याय ना देवण ना आईला म्हण राधा आई मन खाऊ खाऊ द्या म्हण खाऊ. खाऊ देऊ मला देणार ना खाऊ? हा म्हण हा 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 म्हण ना. कधी निघला होता? हे दर गोल्या काय आहे ते? मी म्हणते प्लास्टिकचा कागदच द्यायला लागला त्याला खाय. म्हातारीचे केस काळे झाले, त्या म्हातारीचे केस दे खा गा हे सोन. असे पाहिजे आईश पैश. मग नको का मग? हाय मला सासवांनाच पाहिजे, सुनाला का नको? अगं तुला वाटलं का की बाबा आपण सासूला थोडी लाली लावायला घेऊ का? ओ जरा आणा की मेकअपचं सामान मी माहिन. इथं भांडा लागले मला आल्या आल्या सासू. हा आमच्याकडे काय नाही. कसं काय जावा जावा नाहीच म्हणता. 5,000ची लाली नाहीयेत. ठीक आहे. हो का, आज पहिल्यांदा आपल्याला पाणीपट्टी आली आहे. तर अजून लाईट नाही, घरपट्टी नाही. तू काय पाणीपट्टी भरायला आली का? लाईट बिल तुम्ही जी म्हणता ती भरते. आहे का? हा काय इथं आजा नात्याचं काय चाललं? आजी नाताचं काय चाललंय? कोंबड्या खानाय चाललाय बघा गोल्या. बरेच का साक्षी? हो मस्त कशी आहे तब्येत बिब्येत? एकदम मस्त. केव्हा निघली होती? सकाळी तसं आम्ही कालच निघालोय रात्री. मग आलोय सकाळी. काय बरं एवढा उशीर? थांबलो होतो तिथं. कुठे थांबला आराम होता? झोपलो घरी. म्हणजे मुंबईवरून आलाय? हो मुंबईवरून डायरेक्ट यायचं होतं पण कॅपॅसिटी नव्हती यायची. आता ही जीनची पॅन्ट असलं घालून लाली लावून तुला शेण उचलताना बघू वाटेन का मला? सांग. सांगा की जा ती पाठी घे आणि शेण गोळा कर. मरल काय भाऊजी साक्षीला म्हणलं आता हे पाठी घे आणि कर गोळा म्हणलं. उद्या सकाळच्याला आता आता थोडे असतील आधीमध्ये होय पप्पा. म्हणते सासू लय सुधारली या. सून पाठवत होती मुंबईवरनं खायला म्हणून सुधारली. काय करू? सासऱ्याने माझ्या काळजी घेतली तेवढी. होय म्हणून एवढी सुधारली का? बाय मरायला लागली मी दवाखान्यात. मला वाटलं मी दवाखान्यात आहे म्हणूनच तू आली मला भेटायला. मला कळलंच नाही. तुम्हाला मध्ये पण काय म्हणलं मी? मला कळल्यावर मी लगेच येईल. हा ना, गोड भात खायला लॉक खायला लागते नसते आपल्याकडे. गोड भात असतो या, वरण भात. परत तुलाच बघावं लागल दिराचं नंदाचं. हाय की मग बसशील का? बघा चांगलं राहा. कोणी कोणी मी राणी नंदानी इथंच ठेवली कावेला. सोमा म्हणतोय तुला करमत नाही काय म्हणतोय बारामतीला. आता कसं सांगू करमतय का नाही ते. मस्त करमतय. आपण काय करावं, गावाकडे पण यायला लागतंय. लगेच 2-3 दिवसातच. पोरांचं बघायला लागतंय बाळा. परच्याला अजून एक नियोजन आहे आपलं चांगलं मोठं. सांगितलं लिंबू लय मोठे घेऊन ये. सामान्य पाणीपट्टी चालू कर. चला चला. आणि एवढी महागाची का घेतली पाणीपट्टी? एवढी महाग का घेतली? स्वस्त द्या म्हणायचं की जरा. स्वस्त देतच नाही. पाणीपट्टी बघ किती आली. वर्षाची वर्षाची का? ए अरे दादा चल आम्ही 1200 चाललो. रुपये. आम्ही चाललो. लय वाटली का वर्षाची? आम्ही आयुष्यात इथं आल्यापासून अजून भरलेच नव्हते. पण निम पाणी तर आम्ही पावसाचं वापरले भाऊजी.
आता 2 दिवसात वापरलं असेल आता नाही, आल्यापासून 4-5 महिने तर आम्ही पाणी हेच वापरलंय पावसाचं. आणून तिथून तिथून आणून नाही, घर कसं होत होतं. येतंय कशाने पत्र्यावर नाही, पण तळ्याचं पाणी वापरलं. तळ्याचं पाणी तर तिथून आणलं का तुम्ही जाऊन आम्ही नाही आणलं, पण आलं कुठून ते पाणी आम्ही पाईपलाईन केली की. पाईप लावायला लागत नाही. त्या पाईपाला फक्त मोटर होती बाई सरकारी ग्रामपंचायतची. हे धरपूर आहे, ह्याचा फोटो काढायचा आहे. आता राहिली घरपट्टी आपली भरायची. आता राहिली घरपट्टी भरायची आणि एक लाईट बिल भरायचं. तर आपल्याकडं का नाही अजून मीटर बिटर काय नाही, बसवत्यान तेव्हा बसवत्यान. पण आता येळेला नाही ना, कसं असतं भरलेली बरी पडते असं मला वाटतं या, आहे का नाही. काय बनवलं साक्षी खायला? अजून इथंच लाईट नाही, काय करू आपण. चूल पेट असेल चांगलं. सासू गौऱ्या लागली म्हणल्यावर सासू गौऱ्यातून उठून आताच आली या, विचार. ए अरे दादा चल आम्ही चालू. पप्पा चला बाय. तर मी चूल पेटवते. ए पोरे, तुम्ही म्हणलं ए साक्षी, मी चूल पेटवते, तू भाकरी थाप. नाही तर मी भाकरी थापते, तू कालवण कर. कधी आता आई तर द्यावं खायला. काय जमाना हाय बाई. अंडी हुडकून आण आरुष, अंडी हुडकून आण. अंडी अंडी कोंबड्यांची अंडी आणजा हुडकून. घरातनं नाही, खुरावड्यातनं मग कुठं जाय खुरावड्यातनं. त्याला माहिती आहे अंडी घरातच आहे ते म्हणून, ते बरोबर ध्यानात आहे. बघा आमच्या साक्षीची केस केवढे आहे ते, पण पातळ झर आहे ते नुसते नुसतेच असून लांब सडक काय उपयोगाचे नाही ते. काव्य आज शाळेत नाही येऊन बघा कशी बसली आहे दिवा लावायला. आरुष हा खाव दर, खाव खाऊ. आज बी दवाखान्यात जायचं होतं, आज पण काय मूड नाही. आज आमच्या गावचा बाजार असतोय. मी पण उपाशी मेरली आणि माझ्या संग का नाही भाऊजीन कारभारी दोघं उपाशी मेले. माझ्यामुळे तर भाऊजी 2 दिवस झालं मनानं उपाशी मरायला लागले ते दोघं जण, छकुलीचा बाप आणि भाऊजी. मी म्हणलं साक्षी मलाच बघायला आली तर बघते तिथंच काय उकारते, काय घावलं. फोडू नको आहे बाई आमचं काय. मामा चाललं म्हैस घेऊन पाणी दावायला. बारामतीला जायचं अजून, तिकडं कामाचा दिवस बुडायला लागलं. तर तुम्ही कोणी कर या जाऊ. तेवढं दम काढून का खाल्लं ते नाही का? किती वेळ लागतो? आता मी जाते तर तो घरीच असतो. आल्यावर पण सुद्धा माझ्याकडे येत नाही. कोणापाशी ठेवते पोरग? पप्पा तुझ्या पप्पापाशी का त्याच्या पप्पापाशी? माझ्या पप्पा, त्याचे पप्पा असतात ते सोबत. काय आहे ग ते दगड कशाला? खाऊ का? गोड लागतात चॉकलेट आहे. नाही चांगलं लागत. कुत्रीन मांजरण काय काय खायचं. तर चला आता साक्षी आली काय तर खाऊन पिऊन घेते आता मी. गोळ्या खायच्यात अजून, सकाळच्या गोळ्या खाल्ल्या नाही त्या.
दुपारची 1 वाजले. 1 वाजला तर अजून सकाळचा चहा सुद्धा नाही. चलो ये जाऊन मी खाते काय तर. मला पण ठेवा. मी ठ्यासा खाणार आहे. लाव चाड्या लाव चाड्या. ते बी कुठंच माझ्या बाजूने बोलतात. काय म्हणतात? आण म्हण काय तर मग. पांढरा चिपट थुका निघतो की ह्यानं. मग तुम्हाला काय काळ निघाला पाहिजे. काय चिंगम आहे काय? अहो चॉकलेट चॉकलेट काय आहे, ते कॅडबरी आहे की आतली. हा. काय आंबा पकडतो का आंबा? आली पुण्यावरनं भेटायला मला. आणलंय चॉकलेट आणि टाकलंय तोंडा सारं आळून बसलं मांदाळल्यावानी. चरबे बिना हड्डीच आहे वाटतं. काय त्याला चव बी लागणार काहीच नाही. बिना हड्डीच आहे. नाही का? हड्डी चालू तर अजून तास पडेल मग. आणि पोय झालंय आपलं. कोण म्हणाल का मला वय झालंय? तूच म्हटली पहिल्यांदा. आता नातू आलाय. अजून कवर राहायचं जेवण. ड्रेस घातला त्यामुळे जेवण झाले.